आता आपण 6.1मध्ये जे क्वेश्चन्स येणार आहेत ते कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील, आपल्या कशा प्रकारची उत्तरं काढायची आहेत, त्यासाठी दिलेले सगळे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1 आहे, इफ साइन थीटा इज इक्वल टू 20/29 देन फाइंड कॉस थीटा. आठवा, साइन थीटा काय होता आपला? साइन थीटा आपला होता OH आणि कॉस थीटा आहे आपला AH. H तर आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला A काढायचा आहे. म्हणजे बाय पायथागोरस थेरम आपण तो काढणार आहोत आणि मग तो आपण फिलअप करणार आहोत. किंवा आपण कशा प्रकारे काढू शकतो, तर आपली जी आयडेंटिटी दिलेली होती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, त्याचासुद्धा वापर करून आपण ते काढू शकतो. बघूया आपण ते कसं काढणार आहोत. आपण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा, साइन थीटा काय आहे? 20/29. स्क्वेअर दिल्यामुळे आपण म्हटलं 20/29 द होल स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 20चा स्क्वेअर आहे 400, 29चा स्क्वेअर आहे 841 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 400/841. मग काय झालं? 841 मायनस 400, इट इज 441/841. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. 441चा स्क्वेअर रूट आहे 21 आणि 841चा स्क्वेअर रूट आहे 29. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 21/29. बाय पायथागोरस थेरमनी कसं काढणार आहोत आपण लिहून घेतलं. साइन थीटा इज इक्वल टू 20/29 फ्रॉम फिगर साइन थीटा इक्वल टू AB अपॉन AC. मग आपण त्याला काय पकडलं? कारण आपल्या युनिट्स दिलेले नाहीत. 20 काय आहे म्हणून आपण म्हटलेलं आहे 20K अँड AC इज इक्वल टू 29K. लेट BC इज इक्वल टू X. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. AB स्क्वेअर आपला किती आहे? 20K आहे. आपला BC स्क्वेअर काढायचं तर आपण काय केलेलं आहे? सपोज केलेला आहे X स्क्वेअर X आणि 29K स्क्वेअर. 20चा स्क्वेअर आहे 400K स्क्वेअर आणि 29चा स्क्वेअर आहे 841K स्क्वेअर. 400K स्क्वेअर आपण राईट हँड साईडला घेऊन आला म्हणजे तो काय झाला? मायनस झाला. 841 मायनस 400, देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 441K स्क्वेअर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 21K स्क्वेअर. कारण 441चा स्क्वेअर रूट काय आहे? 21. तुम्ही इथे सुद्धा आन्सर लिहू शकता किंवा रिझन लिहू शकता. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 21K. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू BC अपॉन AC इज इक्वल टू 21K अपॉन 29K इक्वल टू 21/29. तुम्ही के शब्द नाही लिहिले तरी चालणार आहे, डायरेक्ट आन्सर लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 2. इफ सेक थीटा इज इक्वल टू 25/7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा. सेक थीटाच्या मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे कॉस थीटा आणि त्याचा जो आपला फॉर्म्युला आहे तो आहे A0 आणि आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे? टॅन थीटा शोधायला सांगितलेला आहे आणि त्याचा आपला फॉर्म्युला आहे OA. म्हणजे आपला A जो आहे तो सारखा राहणार आहे. फक्त आपल्याला काय काढायचे? पहिले अपोजिट साईड काढायची आहे. मग हे पण पायथागोरस थेरमने किंवा आपली आयडेंटिटी वापरून सुद्धा आपण हे सोडवू शकतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सॅक स्क्वेअर थीटा. देअरफॉर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेकची आपण तिकडे व्हॅल्यू पुट ऑन केलेली आहे 25/7 द होल स्क्वेअर. 25चा स्क्वेअर आहे 625, 7चा स्क्वेअर आहे 49. आता प्लस 1 जो होतो तो राईट साईडला आल्यावरती काय होईल? -1 होईल. म्हणजे 625 डिवायडेड बाय
49. डिनॉमिनेटर सेम करताना आपण काय केलं, 1/1ला काय केलं 49ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे आपला आन्सर काय आलं 49/49. डिनॉमिनेटर सेम झाले म्हणजे आपलं न्यूमरेटर मायनस करता येईल. 625 - 49 इज इक्वल टू 576. 576चा आपण स्क्वेअर रूट काढून घेतो, त्याचा आन्सर आलं 24 आणि 49चा 7. तुम्ही ते रिझन लिहू शकता. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, देअरफॉर tan θ इज इक्वल टू 24/7. बाय पायथागोरस थेरमने आपण आधी व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लिहून घेतल्यात. मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम PQ स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर इक्वल टू RP स्क्वेअर, 7K स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस 25K स्क्वेअर. 25 स्क्वेअर आलेला आहे 625, त्याच्यामध्ये आपण 7चा जो स्क्वेअर आहे 49 तो मायनस केला, आन्सर आला 576K स्क्वेअर. देअरफॉर QR इज इक्वल टू 24K. नाऊ tan θ इज इक्वल टू QR/PQ इज इक्वल टू 24K/7K इक्वल टू 24/7. आता आपल्याला पाहायचं आहे एक्झाम्पल नंबर 3. इफ 5 sin θ मायनस 12 cos θ इज इक्वल टू 0, फाइंड व्हॅल्यूज ऑफ sec θ अँड cosec θ. आता जर का अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन आला तर आपल्याला मार्क आहेत 3. हे जर आपल्याला का ॲक्टिव्हिटी थ्रू आलं तर 1 किंवा 2 मार्कांसाठी, किंवा आपण पकडूनच चालूया की 2 मार्कांसाठी हे येईल. काही भाग आपल्याला दिला जाईल, काही भाग आपल्याला भरायला दिला जाईल. कमीत कमी आपल्याला 4 जे ब्लँक्स आहेत ते भरायला येतील, तर आपल्याला 2 मार्क मिळतील. ओके, बघूया आपण, सोडवूया. 5 sin θ मायनस 12 cos θ इज इक्वल टू 0. आता 5 sin θ इक्वल टू 12 cos θ, कारण मायनस आहे तो झाला प्लस, म्हणजेच काय झालं sin θ अपॉन cos θ इज इक्वल टू 12/5. कारण काय आहे, तर cos θ इथे डिव्हिजनमध्ये आहे, सॉरी इथे जर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर तिथे डिव्हिजनमध्ये आलं. 5 इथे मल्टिप्लिकेशन, इथे डिव्हिजनमध्ये आलं, म्हणजे साईनची व्हॅल्यू काय आहे 12 आहे, कॉसची व्हॅल्यू काय आहे 5 आहे. म्हणजेच काय झालेलं आहे sin θ अपॉन cos θ इज इक्वल टू tan θ. मग म्हणून आपण म्हटलं देअरफॉर tan θ इक्वल टू 12/5. आपल्याला आयडेंटिटीज वापरून जर का आन्सर लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो. जर का आपल्याला आपल्या रेशोज वापरून लिहायचं असेल तरीसुद्धा आपण लिहू शकतो. बघूया. वी हॅव 1 प्लस tan स्क्वेअर θ इज इक्वल टू sec स्क्वेअर θ. काय आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, sec स्क्वेअर θ काढायला सांगितलेला आहे. बघूया. 1 प्लस 12/5 द होल स्क्वेअर इक्वल टू sec स्क्वेअर θ. 1 प्लस 12चा स्क्वेअर आहे 144, 5चा स्क्वेअर आहे 25 इज इक्वल टू sec स्क्वेअर θ. मग 25 प्लस 144/25, 25 प्लस 144 इक्वल टू 169/25. म्हणजे sec θची आपली व्हॅल्यू काय आलेली आहे 13/5. काय काढलेलं आपण, टेकिंग आउट स्क्वेअर रूट्स फ्रॉम बोथ साइड्स. आता sec स्क्वेअर θ मिळाला, म्हणजेच काय झालेलं आहे cos θ आपल्याला मिळालेला आहे, कारण cos θ त्याच्या काय मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्समध्ये आहे. मग आपण लिहिलं cos θ इक्वल टू 5/13, कारण त्याच्यावरूनच आपल्याला cosec θ काढता येणार आहे. Now sin square θ plus cos square θ equal to 1. Therefore sin square θ equal to 1 minus cos square θ. Sin square θ is equal to 1 minus 5/13 the whole square. 1 minus 25/169, म्हणजे आन्सर आला 169 minus 25. So answer is 144/169. Sin θ is equal to 12/13. Therefore cosec θ is equal to 13/12.